नमस्कार क्रीडा रसिक हो. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. रसिक श्रोते हो, कोणताही खेळ हा व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. खेळामुळं शारीरिक तंदुरुस्ती तर आपल्याला मिळते, त्याचबरोबर मानसिक तंदुरुस्तीसुद्धा लाभत असते. खेळातून वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवास केल्यामुळं प्रवासातील अनुभव आपल्याला पुढच्या प्रत्येक पायरीसाठी उपयोगी पडत असतात. म्हणून म्हणतात ना, अनुभव हाच गुरु. खेळासाठी हे अगदीच सार्थ ठरतं. अशा बऱ्याच गोष्टींवरती टप्प्याटप्प्यानं आपण चर्चा करतोय. बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू पारिजात नातू सरांसोबत 5 भागांमधून त्यांनी आपल्याला खेळाविषयीची बरीच माहिती सांगितली. त्यातले काही बारकावेसुद्धा आपल्याला सांगितले. अनेक उदाहरणादाखल त्यांनी खेळाडूला कसं तयार व्हायला पाहिजे याचेही धडे दिले, अगदी नकळतपणे. आजही आपण त्यांच्याकडून आणखी काही बारकावे, आणखी काही नवीन माहिती जाणून घेऊया. चला तर ऐकूया बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू, प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 6वा भाग. आता बॅडमिंटन खेळामध्ये प्रशासकीय स्तरावरती विशेषतः वेगवेगळ्या भूमिकांमध्ये कार्यरत आहे आत्तासुद्धा. तर त्याच्याबद्दल काही वेगळे तुमचे अनुभव असतील तर सांगा आपल्या श्रोत्यांना. प्रशासकीय म्हणजे काय होते की थोडं गव्हर्नमेंटचे जे स्पोर्टचे ज्या गोष्टी आहेत त्यांचं ते एक वेगळी सिस्टम आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यात आपण कोप होणं फार अवघड पडते. त्यांच्या नियमावलीमध्ये आपण बसणं वेगळं पडतंय आणि त्यांना ते आवडत नाही या गोष्टी असतात. म्हणजे ते आम्हाला बोलवतात की बाबा ही टुर्नामेंट कंडक्ट करा, असं करा, तसं करा, हे करा, ते करा. पण बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या त्या स्वतःकडे ते कंट्रोल ठेवतात. अच्छा. मग त्यावेळेला काय होतं की आपल्याला वाटतं की अरे म्हणजे हे बरोबर नाही आहे, ते बरोबर नाही आहे. पण त्यांचं ते कंट्रोल असल्यामुळे आपण काय जास्त त्याच्यात बोलू शकत नाही, असं होतं. बऱ्याच गोष्टी अशा असतात. म्हणजे आपण काही गोष्टी बोलू शकत नाही पण त्या महत्वाच्या असतात, पण तिथं आपण काहीच करू शकत नाही, असं थोडक्यात आहे. बरोबर, असं होऊ शकतं. आता तसं पाहिलं तर क्रिकेट जसा खेळ अजूनही सगळीकडे त्याची क्रेज आहे, तशीच बॅडमिंटन ह्या खेळाची सुद्धा क्रेज अजूनही आहे. ती कधीच आपल्याला कमी झालेली बघायला मिळत नाही किंवा असं कोणाच्या तोंडून कधी आपण ऐकलंही नाहीये. तर याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं ते ग्लॅमर आहे की ते बॅडमिंटन कोर्ट, तो बॅडमिंटन हॉल, त्यानंतर ते रॅकेट, ते शटल, ह्याचं जे कुतूहल आहे लोकांमध्ये आणि ते खेळतात कसं, ते डिसेन्सी आहे. ॲक्च्युली कसं बॅडमिंटन हा खूप डिसेंट गेम आहे. त्यामुळे त्यांचं जे कपडे किंवा त्या खेळाडूंचं जे सगळं हे आहे ते एकदम डिसेंट असते. कुठेही तुम्हाला हे शक्यतो वावगं वाटणार नाही. त्यामुळं ते एक लोकांना ते एक आवडतंय आणि ते बेसिकली इंडोर गेम आहे, शटलशी निगडीत आहे आणि बघायला खूप छान वाटतं ते. त्यामुळं ते ॲक्च्युली जास्त म्हणजे लोकांना अपील होतं. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की नेट आहे, शटल आहे, रॅकेट आहे, जसं मुलांना त्याची क्रेज आहे तशीच पालकांच्या मध्ये पण आहे आणि इतर लोकांच्या मध्ये पण आहे. त्यामुळे तो छान वाटतो तो गेम आणि म्हणून ती क्रेज अजून आहे टिकून. बरोबर. तर आता इतर खेळांच्या तुलनेमध्ये सर्वसामान्यांना परवडणारा हा खेळ आहे का, काय वाटतं तुम्हाला? नाही, तसं बघायला गेलं तर हा कॉस्टली गेम आहे. तेवढं सर्वसामान्याने परवडण्यासारखा नाही आहे. म्हणजे ह्याची किट्स वगैरे नाही, सगळ्याच गोष्टी. आता तुम्ही शटल बघायला गेलं तर ते पिसाचं शटल आहे, ते एका शटलची किंमत आहे 300 रुपये. अच्छा. आणि ते 2 मिनिटात तुटून जातं. प्लास्टिक आलेलं आहे, लोक खेळतात भरपूर. म्हणजे 90% लोक प्लास्टिकनं खेळतात. म्हणजे प्लास्टिक म्हणजे ते सिंथेटिक शटल. पण जर फेदर खेळायचं म्हटलं तर फेदरचं शटल हे 250 ते 300 रुपये एका शटलचं हे कॉस्टिंग आहे. आणि काय होते, प्रोफेशनल खेळायला जायचं म्हटलं ना तर तुम्हाला फेदरनंच खेळायला लागतं, कारण मॅचेस आहेत या सगळ्या फेदरवर होतात. त्यामुळं जर तुम्हाला प्रोफेशनल खेळायचं म्हटलं तर तुम्हाला तेच फेदर यूज करायला लागते. तेवढ्या क्वालिटीचे रॅकेट्स वापरायला लागतात, तेवढं शूज, या सगळ्या गोष्टी त्या येतात त्याच्याबरोबरच. त्यामुळं ते खर्चिक आहे खूप. अच्छा. प्लस प्रशिक्षणाचा खर्च पण खूप जास्त आहे. यामुळं हा गेम झालाय कॉस्टली. एक प्रोफेशनल जर खेळायचं म्हटलं तर महिन्याला कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये खर्च आहे. प्रत्येक महिन्याचा हा खर्च बाजूला ठेवलाच पाहिजे आपण. म्हणजे इन्क्लुडिंग तुमचं कोचिंगचं चार्जेस आणि हे सगळं तुमचं बाकीचं सगळं. अच्छा. आता याच्यामध्ये मला एक असं विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही आता म्हणालात की हा खूप कॉस्टली गेम आहे. समजा अगदी सर्वसाधारण कुटुंबातला विद्यार्थी आहे, तू खूप छान खेळतोय,
बॅडमिंटनचा म्हणजे शाळेत तुम्ही पाहिला असेल किंवा त्याला कुठंतरी कॅच केला असेल की नाही हा खूपच छान खेळतोय, पण त्याची बॅकग्राऊंड काहीच माहिती नाही आणि तो नंतर असं कळलं की तो खूपच गरीब कुटुंबातून आलेला आहे, की त्याला शक्यच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी अचीव करणं. म्हणजे असे काही जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही मदतीचा हात असतो का, किंवा ह्या मुलांनी पुढे येण्यासाठी किंवा इतरही स्तरावरून काही असतं का असं? आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना किटिंग वगैरे देतो. त्यानंतर त्यांना स्पर्धेला पाठवतो, त्यावेळेला त्यांचा खर्च करतो येण्या जाण्याचा. या गोष्टी आम्ही करतो. म्हणजे टॅलेंट हंट हा जो प्रकार आहे तो अजून आम्ही काय केलेलं, मी तुम्हाला म्हटलं मागाशी त्याप्रमाणे एक तो प्रयत्न आहे सुरू आहे. आणि जर त्याच्यातनं काही आपल्याला खेळाडू मिळाले तर नक्की आपण त्यांना म्हणजे एक स्कॉलरशिप असं आपण त्यांना द्यायचा प्रयत्न राहील. बरोबर. म्हणजे त्याच्या दृष्टीने मग ती मुलं पण तशा पद्धतीनं प्रॅक्टिस करून पुढे येऊ शकतील. हो हो. आणि राज्य सरकारचं पण आहे, सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमी म्हणून ठाण्यात आहे. अच्छा. ते सरकार टॅलेंट हुडकायला मुलांना घेतं, त्यातनं हुडकून त्यांना पाठवतं तिकडं. पण काय की एवढं सक्सेसफुल अजून ते वाटत नाहीये, ते मॉडेल झालेलं आहे. कारण बेसिकली कसं आहे की एवढा खर्चिक गेम आहे ना की सरकार तर किती खर्च करणार या गोष्टी. आणि एकाला जर तुम्ही 15,000 रुपये जर खर्च महिन्याला म्हटला तर या सगळ्यांचं खर्च करणं अवघड आहे. बरोबर. आणि हे एका खेळासाठी ना एका खेळाडूसाठी झालं. बाकी किती खेळ, 100-200 खेळ आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सरकार किती ठिकाणी पोहोचू शकणार असा पण एक पॉइंट आहे. बरोबर. याच्यासाठी आपण पालकांनी ह्या सगळ्यांनी मिळूनच सुवर्ण मध्य साधायला हवं. पालकांनी आपल्या ज्या संघटना आहेत, क्रीडा संघटना, त्यांनी हातभार लावून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. आता खेळाडू, प्रशिक्षक आणि अंपायर या भूमिका पार पाडत तुमचा पुढचा मानस काय आहे याच्यामध्ये? माझं या करिअरच्या दृष्टीनं आता मी नॅशनल रेफरी आहे. मला ह्याच्या पुढे एक 2-3 वर्षात इंटरनॅशनल रेफरी एक परीक्षा असते. अच्छा. त्या परीक्षेला मला जायची इच्छा आहे आणि इंटरनॅशनल रेफरी व्हायची इच्छा आहे. बघूया काय होते ते पुढच्या 1-2 वर्षामध्ये. होईल, तुमचा हा मानस नक्कीच पूर्ण होईल सर. हो हो. आता जसं तुम्ही म्हणालात की याच्या परीक्षा असतात, तर अजून कुठल्या या खेळामध्ये परीक्षा असतात का की ज्या खेळाडूंना देणं शक्य होतं किंवा ते पुढे ते ग्रोथ करू शकतात? हां, टेक्निकल फील्डवर तुम्ही म्हणायला गेला तर अंपायरची राज्यस्तरीय परीक्षा असते. ओके. आपण यावर्षी 3-4 जणांना पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये. ते दरवर्षी कुठेतरी आपल्या संघटना ठरवते, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, मग तिथं ती स्पर्धेच्या वेळेला परीक्षा घेतात. ओके. असं आपण पाठवतोय. मी पण आता प्रशिक्षण देतोय, दरवर्षी मी एक कॅम्प घेतोय की अंपायर्स आपले तयार व्हावेत, नवीन अंपायर्स निर्माण व्हावेत. आणि टेक्निकल फील्डमध्ये पण आपल्याला अंपायर्सची गरज आहे. आणि हे नॉलेज माहिती पडलं की कोचेस किंवा या लोकांना पण समजेल की बाबा खेळाडूंना कसं ट्रेन करावं की जेणेकरून सगळे ते नियम आणि अटी फॉलो करत करत हा गेम परस्यू करत असं. ह्याच्यासाठी पण मी ते कॅम्प्स घेतोय, दरवर्षी घेतोय. यावर्षी मी घेतलेला आहे, पुढच्या वर्षी जे जानेवारीमध्ये पण घेतोय. सांगलीमध्येच आम्ही घेतोय. आणि मग हे जे नवीन कोण खेळाडू असतील किंवा नवीन कोचेस असतील यांच्यासाठी आम्ही त्यांना बोलवतो आणि तो प्रोग्राम त्यांना घेतो त्यांच्याकडनं, त्यांची परीक्षा पण आपण घेतो. असं करतो म्हणजे जेणेकरून आपण राज्य स्पर्धा ह्याला जे पाठवतो ते ट्रेन होऊन इथनं जातील, म्हणजे त्या परीक्षा त्या इझिली पार करतील, ह्याच्यासाठी घेतो. अच्छा. ॲक्च्युली कसं स्वरूप असतं ह्या परीक्षांचं? आणि तुम्ही म्हणालात आत्ता टेक्निकल एक्झाम ज्या असतात त्यांचं स्वरूप साधारण काय असतं याच्यामध्ये? बॅडमिंटनमध्ये 17 लॉज आहेत आपले. अच्छा. त्याचे एक लॉ बुक असतं. ओके. त्या लॉ बुकच्या अनुषंगानं 100 मार्काचा पेपर असतो. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला फील्डवर जाऊन मॅचेस घ्यायला लागतात. अच्छा. तो त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेपरमध्ये पास झाल्यानंतरची पुढची स्टेप आहे ही? हा, नाही, दोन्ही गोष्टी करतात त्या. आणि एक तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू घेतात. अशा 3 गोष्टी असतात. या तिन्ही गोष्टी तिथं होतात. मग त्याच्यातनं जे या सगळे पार करतात ते स्टेट लेवलचे अंपायर होतात. अच्छा. आणि त्याच्यानंतर जे होत नाहीत त्यांना कुठल्या ह्याच्यात जर पेपरमध्ये जर ते थ्रू झाले नसतील तर त्यांची परत एक्झाम घेतात एक 5-6 महिन्यांनी आणि मग बघतात. ही स्टेट लेवलची झाली. नॅशनल लेवलची ग्रेड 2 म्हणून एक अंपायरची एक्झाम असते. हेच लॉ बुक असतं. हां, फक्त सिच्युएशन वेगळं असते कारण तुम्ही मग नॅशनल लेवलवर जाऊन तिथं अंपायरिंग करायला लागतं. काठिण्य पातळी वाढलेली असते. तुम्ही बाहेरचे स्टेटचे प्लेयर्स त्यांच्या मॅचेस घेता. आणि त्यानंतर ग्रेड 1 म्हणून एक परीक्षा असते. ग्रेड 2 पास झालं की, पास झाल्यानंतर, आणि ग्रेड 1 परीक्षा पास झाल्यावर मग रेफरीची परीक्षा असते. सगळ्या परीक्षा मी पास झालोय. ते मी आता विचारणारच होते, तुम्ही रेफरीची जबाबदारी सांभाळता, ह्या सगळ्या परीक्षा तुम्ही पास आउट झालेला आहात. मग याचा अभ्यास तुम्ही कधीपासून करत असता की तुम्हाला ते रेग्युलर ठेवावंच लागतो अभ्यास, असं काही असतं? नाही, ॲक्च्युली कसं आहे की आम्ही खेळत असल्यामुळं आम्हाला बरेचसे जवळजवळ 30-40% टेक्निकली त्याच्यात माहितीच पडते.
बाकी पुढच्या ज्या आहेत त्या गोष्टी आपण त्या वाचून माहिती करून घेतो. आणि बॅडमिंटनमध्येच लहानपणापासून मी असल्यामुळं मला त्या सगळ्या अगदी म्हणजे वाचल्या तरी अरे हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला माहिती आहे, अशा गोष्टी फारसं काही त्याच्यावर मेहनत नाही घ्यावी, नाही घ्यायला लागली. कारण ते म्हणजे नॅचरली एवढं खेळत असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी आल्या. फक्त काही टेक्निकली गोष्टी असतात, नेटची हाईट किती पाहिजे, डायगोनल किती आहे त्या कोर्टची, या गोष्टी सगळ्या असतात, त्या थोड्या व्यवस्थित स्पेसिफिकली आपल्याला त्या सांगायला लागतात. कारण कसं फिल इन द ब्लँक्स या गोष्टी आहेत, ट्रू ऑर फॉल्स या गोष्टी, त्यामुळे आपल्याला ती माहिती पाहिजे, मग ती एकदम परफेक्ट पाहिजे. ह्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते? निगेटिव्ह नसते, त्यामुळे तरी एक वाचू शकतो. पण आता वैयक्तिक आणि सांघिक स्तरावरती खेळताना तुम्ही याच्यामधले काही विशेष अनुभव नमूद करू शकाल? वैयक्तिक खेळताना म्हणायला गेलं तर लहानपणापासून मी जेव्हा स्पर्धेला जातोय त्यावेळेला मी कधी असं बघत नाही की समोरचा प्लेअर कुठला आहे, समोरचा प्लेअर काय खेळला आहे. मी तर जायचं, मॅच आहे, मॅच खेळायची, त्याला हरवायचं समोरच्याला आणि यायचं. एवढंच. कधी असं नाही की बाबा टेन्शन आलंय आपल्याला की बाबा हा एवढा रँक्ड आहे, आपल्यापेक्षा जरा चांगला वाटतोय, असं नाही. आपण आपले 100% द्यायचे. बरोबर आहे. कायम मी पहिल्यापासून पॅटर्न ठरवत आलोय आणि कधी घाबरायचं नाही. ते मात्र आहे. आणि जेवढं रिलॅक्स मध्ये खेळाल तेवढा आपल्याला विजय खेचून आणता येतो, परफॉर्मन्स तुमचा चांगला होतो. बरोबर, असं आहे. सांघिक स्पर्धेमध्ये आपण आपली मॅच खेळून झाली की त्याच्यानंतर आपला टीमचा मेंबर खेळतो, तर त्याला गाईड करणं हे महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं त्याचं परफॉर्मन्स किती चांगला होईल आणि आपली टीम कशी जिंकेल या दृष्टीनं त्याला गाईड करणं, ह्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला लागते. कारण आपण आपलं खेळू शकतो, पण तो खेळणार ते त्याचं तो खेळणार, त्याला थोडंसं गायडन्स. बरोबर आहे. तर त्याला सांघिक स्पर्धा खेळताना हे शक्यतो हे बघायला लागतं की बाबा आपला जो कलिग आहे तो कसं शक्यतो जिंकेल आणि तो जितका रिलॅक्स राहील आणि जेवढा आनंदी राहून खेळेल तेवढं जास्त तो अचीव करू शकतो. आणि त्याचं खच्चीकरण कुठं होणार नाही हे आपल्याला जास्त बघायला लागतं. म्हणजे आपला खेळ खेळून झाला म्हणजे सगळं झालं असं नाही, तर उलट जबाबदारी वाढते सांघिक खेळामध्ये निश्चित. आता खेळातून जेव्हा सर्वांगीण विकास साधतो असं आपण म्हणतो त्यावेळेला याच्यासाठी कुठले वेगळे प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, म्हणजे वेगळे असे काही नाही. ॲक्च्युली तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेला ना की तुम्हाला ते सगळे एवढे ते सुशिक्षित लोक एवढी ती चांगल्या ह्याच्यातली असतात, त्यामुळं तुम्हाला असं वेगळं काही प्रयत्न करायला लागत नाही. फक्त कूल माइंडनी त्यांच्याबरोबर व्यवस्थित राहणं, बोलणं, आपलं मॅनर्स एटिकेट्स व्यवस्थित ठेवणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. असा काही विद्यार्थ्यांचे तुम्हाला अनुभव आलेत का की खूपच काही सांगितलं की पटकन रिॲक्ट होणारे, किंवा खेळत असताना एखादी गोष्ट नाही पटली की पटकन बोलून मोकळे होणारे, असे विद्यार्थी बोलण्यामुळे मागं पडतात किंवा पटकन रिॲक्ट झाल्यामुळं काही वेळेला मागं पडतात, तर यांच्यातलेही जे ड्रॉबॅक्स आहेत ते बाहेर काढून त्यांच्यामध्ये चांगली कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात का? नाही, असे असतात प्लेयर्स भरपूर जे थोडे एरोगंट असतात, पण मला आवडत नाही. मग मी त्यांना सरळ करेक्टली बोलतो की बाबा नाही, हे असं नाही, असं तू बोलायला नाही पाहिजेस, तू असं बोललास तर ते तुझंच नुकसान आहे शेवटी. कारण काय खेळताना चुकून असं काय झालं की रिॲक्ट झालं की ऑटोमॅटिक थोडासा राग येतो, म्हणजे तुझ्या गेमवर परिणाम होणार त्याचा, माइंड चेंज होतो. त्यामुळे तू आपल्या गेमवर फोकस कर. बाकी कोण तुला बोललं किंवा काय तुला रिॲक्ट कमीत कमी करायचं, फोकस ऑन युअर गेम. बरोबर. म्हणजे हे सतत तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगावं लागत असतं आणि असे काही विद्यार्थी असतात ते तुम्हाला लगेच समजत असतील खेळताना, 1-2 मॅचेस झाल्याबरोबर. श्रोते हो, प्रत्येक खेळामधून आपल्याला वेगवेगळ्या करिअरच्या दिशा सापडत असतात. वैयक्तिक सामाजिक स्तरावरती प्रयत्न केल्यानंतर सर्वसामान्य खेळाडूसुद्धा अगदी चमकदार कामगिरी करू शकतो. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यासारख्या स्तरावर पोहोचण्यासाठी त्याची मेहनतच त्याला यशाचा मार्ग दाखवत असते. आपल्या स्वभावातील नकारात्मक गोष्टी दूर करण्याचं काम या खेळाच्या माध्यमातूनच तर केलं जातं. अशीच काहीशी चर्चा आत्ताच आपण ऐकली बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू पारिजात नातू सरांकडून. यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 6वा भाग आपण ऐकला. अजूनही बरीच चर्चा बाकी आहे. या खेळामधले काही बारकावे, करिअरच्या काही संधी, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आपण घेणार आहोत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली, तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा साठे आता आपणा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटू
पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.